शिवसेना नवीमुंबई कार्यकर्ता पदाधिकारी बैठकीसाठी उपस्थित व्यासपीठावरील सन्माननीय उपनेते विजय चौधरी साहेब, सन्माननीय संपर्क प्रमुख अंकुश बाबा कदम साहेब, उपस्थित सर्व सन्माननीय माजी नगरसेवक, उपजिल्हा प्रमुख, समोर बसलेले सर्व माजी नगरसेवक, माजी नगरसेविका, उपस्थित पदाधिकारी, बंधू भगिनी, आज या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊ लागलेली आणि निवडणुकीची घोषणा झालेली आहे आणि या निवडणुकीच्या अनुषंगातून कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, इच्छुक उमेदवारांना त्या ठिकाणी योग्य प्रकारे मार्गदर्शन व्हावं या अनुषंगातून थोड्याच वेळात या राज्याचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे सर्व पदाधिकाऱ्यांना त्या अनुषंगातून मार्गदर्शन करणार आहे आणि निवडणुकीचा भाग म्हणून अनिल गोड साहेब आणि सर्व ठाण्याची आलेली टीम यांनी जे निवडणुकीला सामोरं जाताना आपण नामनिर्देशन पत्राच्या अनुषंगातून, आपल्या तयारीच्या अनुषंगातून नेमकं काय केलं पाहिजे की जेणेकरून आपण त्या ठिकाणी रिटर्निंग ऑफिसर आरो समोर जाताना आपलं नामनिर्देशन पत्र त्या ठिकाणी योग्य प्रकारे आपलं स्वीकारलं जाईल, त्या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारे नामंजुरीचा बाब राहणार नाही आणि म्हणून ते मार्गदर्शन करताना सर्व इच्छुक उमेदवारांना त्या बाबी लक्षात आल्या असतील, परंतु बंधू भगिनींनो, नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आजवरच्या 25 वर्षाच्या इतिहासामध्ये त्या ठिकाणी पॅनल पद्धत नव्हती आणि निवडणुकीला सामोरं जाताना आपण सिंगल वॉर्ड मधून ते सामोरे जात होतो आणि म्हणून नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच त्या ठिकाणी पॅनल पद्धत लागू झालेले आणि 111 प्रभागाचे त्या ठिकाणी 28 प्रभाग 28 प्रभाग त्या ठिकाणी झालेले आहेत आणि या 28 प्रभागामधून 111 नगरसेवक निवडायचे. बंधू भगिनींनो, या नवी मुंबई करता जे आपले माजी नगरसेवक असतील, त्याच्या पूर्वीचे नगरसेवक असतील किंवा पदाधिकारी असतील, त्यांनी वेळोवेळी महत्वाची कामे या नवी मुंबईच्या विकासाच्या अनुषंगातून त्या ठिकाणी केलेली आहे. आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, मला सांगायला आपल्याला आनंद वाटतो की आजवरच्या इतिहासामध्ये या नवी मुंबई विकासाच्या अनुषंगातून जेवढे कोणी निर्णय घेतलेले असतील एवढे निर्णय माननीय
शिंदे साहेबांनी या नवी पिढीच्या पुनर्विकासाकरता घेतलेले आहे. मग त्या ठिकाणी स्थानिकांच्या गरजेपोटीचा प्रश्न असेल, नवी मुंबईमध्ये वास्तव्याच्या अनुषंगातून गावठाणा सभोवताली ज्या बिल्डिंग बांधलेल्या आहेत त्या बिल्डिंगचा प्रश्न असेल, त्या ठिकाणी कंडोमिनियमच्या अनुषंगातून नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे ज्या सुविधा उपलब्ध होत नव्हत्या, गेल्या महिनाभरापूर्वी त्या अनुषंगातून सुद्धा निर्णय घेऊन कामे सुरू झालेले आहेत. नवी मुंबईमध्ये सिडकोच्या माध्यमातून ज्या बिल्डिंग बांधलेल्या होत्या त्या बिल्डिंगच्या पुनर्विकासाच्या अनुषंगातून या नवी मुंबईमध्ये त्या सर्व नागरिकांना आपल्या हक्काची घरं शाबीत करावी आणि त्याचबरोबर त्या इमारतींचा पुनर्विकास होऊन या शहरामध्ये चांगलं नियोजन व्हावं, या अनुषंगातून एक चांगला विकासाचं धोरण या नवी मुंबई करता शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी जाहीर केलं. आणि आपण पाहिलं असेल की वाशी, नेरूळ, कोपरखैरणे किंवा ऐरोली या सर्व विभागांमध्ये पुनर्विकासाची कामे त्या ठिकाणी सुरू झालेली आहेत. नवी मुंबईचा जो पाण्याचा प्रश्न होता, नवी मुंबई महानगरपालिकेचा स्वतंत्र धोरण त्या ठिकाणी धरलं आहे, परंतु नवी मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी पोशी धरणाच्या अनुषंगाने नवी मुंबई करता निर्णय घेतला आणि लवकरच त्याचं पाणी सुद्धा नवी मुंबई करता उपलब्ध होईल. या राज्यामध्ये लाडक्या बहिणींच्या अनुषंगातून, सर्वसामान्य कुटुंबाच्या अनुषंगातून शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना फार मोठ्या योजना त्या ठिकाणी त्यांनी जाहीर केल्या आणि अंमलात आणल्या. त्यातील एक लाडकी बहीण योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजली गेली आणि एवढं सर्व दिवस रात्र आदरणीय शिंदे साहेब त्या ठिकाणी काम करत असताना ज्यावेळेस नवी मुंबई महानगरपालिकेला आपण निवडणुकीला सामोरं जातो तेव्हा तुमचं, माझं, आपलं सर्वांचं कर्तव्य आहे की त्या निवडणुकीला एक दिलाने, एकजुटीने सामोरं जाऊन विजयाची वाटचाल आपल्याला कशी करता येईल. आणि म्हणून बंधू भगिनींनो, या ठिकाणी शिंदे साहेब जो आदेश देतील, मग तो उमेदवारीच्या अनुषंगातून असू द्या, युतीच्या अनुषंगातून असू द्या, आपण सर्वांनी तो तंतोतंत पाळून निवडणुकीला सामोरं जायचं आहे. परंतु निवडणुकीला सामोरं जाताना उमेदवारी घोषित झाल्यानंतर प्रभागामध्ये आपण लोकांना त्या ठिकाणी आपण केलेली कामं शासन म्हणून, मग ते युतीचं शासन असेल किंवा मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेब त्यावेळेच्या योजना असतील, ही सर्व कामे आपण त्या प्रभागांमध्ये योग्य रीतीने त्या ठिकाणी पोहोचवलं, सर्वसामान्यांना त्याची माहिती देणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून ज्या ज्या शासकीय योजना असतील, जी जी महत्वाची कामे असतील, ती सर्व कामे, ती सर्व योजना आणि भविष्यातील नवी मुंबई की आपल्या काय योजना आहेत, पक्षाचं काय धोरण आहे आणि आपण आपल्या प्रभागामध्ये काय विजन घेऊन जातोय, हे सर्व त्या ठिकाणी आपण लोकांसमोर ठेवलं पाहिजे. आणि म्हणून लोकांसमोर जाताना
एक वेगळं स्वतंत्र त्या ठिकाणी आपलं विजन आपण तयार केलं पाहिजे की माझ्या प्रभागामध्ये आपण काय करणार आहोत, लोकांची मूलभूत गरज काय आहे तिथे ती ओळखून, त्या लोकांची समस्या ओळखून, त्या धोरणात्मक निर्णयाच्या अनुषंगातून तुमचा जो कार्य अहवाल असेल, तुमचा जो सर्वसामान्य जनतेसमोर जाण्याचं पत्र असेल, या सर्व बाबी त्या ठिकाणी समाविष्ट झालेल्या पाहिजे. आणि समाविष्ट होताना प्रभागाची रचना, प्रभागामध्ये जे एवढे मतदार आहेत, पूर्वी आपण 6, 7, 8, 10 हजार मतदारांना सामोरे जात होतो, परंतु आज आपल्याला 30, 32, 34, 35 इतक्या फार मोठ्या संख्येच्या मतदारांना सामोरं जायचं आहे. त्यामुळे पहिल्यांदा आपल्या मनात काहीतरी मोठा इगो असेल. माझ्यासह मी सांगतो की मी निवडून येणारच, लोक मला मतदान करतीलच, अशा प्रकारचा मनामध्ये कुठल्याही प्रकारचा मनोदय ठेवू नका आणि ही निवडणूक हलक्यात घेऊ नका. कारण पॅनल पद्धतीमुळे त्या ठिकाणी भल्यांना त्या ठिकाणी लोक झोपवतात. कोणाला आशीर्वाद द्यायचा हे आपल्याला कळत नसतं, परंतु लोक बरोबर आशीर्वाद देतात आणि मग आपण सांगतो अरे मी 2 कोटी खर्च केला, मी 1 कोटी खर्च केला, मी 50 लाख खर्च केला आणि पडलो. त्याला कारण आपण आपल्या मनामध्ये ठेवून असलेली जो लोकांच्या अनुषंगातून जी भावना आहे, ती भावना आपण त्या ठिकाणी योग्य प्रकारे जपली नाही. आपल्या व्यक्तिमत्व प्रभागामध्ये कशा प्रकारे आपण काय चूक केलेले आहे आणि लोकांना आपण काय काम द्यायला पाहिजे होतं, हे सर्व आपण ओळखून त्या ठिकाणी सामोरं जायला पाहिजे. आणि म्हणून प्रभागामध्ये जेव्हा 4 उमेदवार असतील, या चौघांनी त्या ठिकाणी एक मताने प्रचाराची दिशा त्या ठिकाणी ठरवली पाहिजे. आणि म्हणून माझी एकच विनंती आहे, त्या ठिकाणी प्रभागात आरक्षणाच्या अनुषंगातून आपण पाहिलं असेल, काही प्रभागामध्ये शेड्यूल कास्टचा कॅन्डिडेट असतो, शेड्यूल ट्राईबचा कॅन्डिडेट असतो, ओबीसी वर्गाचा कॅन्डिडेट असतो, सर्वसाधारण कॅन्डिडेट असतो. त्यामुळे त्या प्रभागातील जे मतदार आहेत कुठल्या समाजाचे आहेत, कुठल्या समाजाचा त्या मतदारांचा त्या ठिकाणी त्या प्रभागामध्ये प्रभाव आहे, हे ओळखून आपण प्रचाराची दिशा त्या ठिकाणी ठरवली पाहिजे. ही दिशा ठरवताना चौघांनी, त्या 4 उमेदवारांनी त्या ठिकाणी की सर्व सक्षमपणे आपापला जो परिसर असेल, त्या परिसरातील मतदार किंवा त्यांच्यापर्यंत आपला कार्यकर्ता कसा पोहोचता येईल. कारण आज 32,000 मतदारांची यादी आहे. आपल्यापैकी किती जणांनी यादी डोळ्याखालून घातलेली मला कल्पना नाही. कारण मगाशी बोर साहेबांनी प्रश्न विचारला की किती जण आरोग्यांना भेटून आले. खरं म्हणजे आपण ही माहिती त्या दिवशी महानगरपालिकेमध्ये निवडणुकीची बैठक होती आणि त्यांनी स्पष्ट त्या ठिकाणी सूचना दिलेल्या होत्या की कुठल्या दिवशी आरोप त्या ठिकाणी हजर होणार आहेत आणि निवडणुकीच्या अनुषंगातून आपल्याला माहिती देणार आहेत. आणि म्हणून आपल्यापैकी जर कोणी भेटलं नसेल तर आपण भेटून घ्या आणि कुठल्या प्रकारच्या एनओसी लागतात, उद्याच त्या ठिकाणी भेटून घ्या. कुठल्या एनओसी लागतात
आणि नेमकं सूचक अनुमोदकाचे कुठलेही एनओसी लागतात, फक्त माझी एनओसी काढली म्हणजे झालं असं होत नाही. तर उमेदवारासह त्या ठिकाणी सूचक आणि अनुमोदकाच्या सर्व त्या ठिकाणी ज्या काही हरकत असतात त्या अनुषंगातून लागतात. आणि म्हणून हे सर्व पाहिल्यानंतर एक पक्ष म्हणून आपली जबाबदारी असते की या ठिकाणी एखाद्या उमेदवाराबरोबर गेल्या वर्षभरामध्ये 6 महिन्यामध्ये ठीक आहे आपला काही एखादा वाद असू शकतो, एखादा मतभिन्नता असू शकते. या सर्व बाबी आपण विसरून एक नवी मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकवण्यास आता मग त्या ठिकाणी युती झाली तर युतीच्या अनुषंगातून, नाही झाली तर स्वतंत्रपणे जो साहेब आदेश देतील त्याप्रमाणे, तर त्या अनुषंगातून सामोरं जाताना आपण आपापसातला हेवा दावा तो सर्व बाजूला ठेवा. जे आपल्या महिला भगिनी उमेदवार असतील त्यांना सुद्धा कशा प्रकारे मदत करता येईल या अनुषंगातून आपण सर्वांनी त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. आणि हे काम करताना एकच लक्ष की जसं अर्जुनाने तो पण जिंकताना त्या ठिकाणी एकच माशाचा डोळा आपल्या डोळ्यासमोर ठेवून धनुष्यबाणातला तीर त्या ठिकाणी छेदून तो जिंकला. अशा प्रकारे एकमेव ध्येय की मला जिंकायचं आहे, माझा पॅनल निवडून आणायचं आहे आणि नवी मुंबई महानगरपालिकेवर आपला त्या ठिकाणी उमेदवार, आपला प्रभागातील 4 उमेदवार निवडून देऊन आपला महापौर त्या ठिकाणी कसा बसेल या अनुषंगातून हा म्हणतोय आपण सर्वांनी त्या ठिकाणी केला पाहिजे. आई भवानी आपल्याला त्या ठिकाणी उदंड शक्ती देवो आणि येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी आपणा सर्वांना त्या ठिकाणी एक दिलाने एक मताने निवडणुकीला सामोरं जाऊन निवडून नवी मुंबई महानगरपालिका ही आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची महापालिका हे आपण सर्वजण मनोदयातून दाखवून देऊया. एवढी सदिच्छा प्रार्थना. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.